हॅलो हाय नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मी आज तुम्हाला उन्हाळा स्पेशल पारंपरिक पद्धतीने आळूवडी कशी बनवतात ते माझ्या किचनमध्ये दाखवणार आहे. तसेच आळू हे आयुर्वेदिक पालेभाजी आहे. तर आळूचा उपयोग आपल्याला आळूमध्ये काय असतं तर विटामिन ए बी सी हे घटक असतात आळूमध्ये. तसेच कॅल्शियमचा मोठा स्रोत आहे. तसेच फॉस्फरस किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाणही आळूमध्ये जास्त आहे. त्यामुळे आळूच्या पान जर आपण सेवन केलं तर डायबेटीस कंट्रोलमध्ये येतो. तसेच आपल्या हाय कोलेस्ट्रॉल असतं ते सुद्धा आपलं हाय कोलेस्ट्रॉलसुद्धा नॉर्मल लेवलला येतं. तसेच हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. तसेच पोटाचे विकार जे असतात ते आळूच्या पानामुळं कमी होतात. आणि कॅल्शियमचाही मोठा स्रोत आहे. आणि आळूची प्रकृती थंड असल्यामुळे उन्हाळ्यात खाणं कधीही चांगलं असतं. तसं तर आता समर सीझन आहे तर आपण रसपोळी वगैरे खातो. तर त्या आमरसाबरोबर आपण जास्त करून बेसन पिठाचे पदार्थ खातो, जसं की दिरडे, वडे, तसेच बेसन वगैरे खातो. तसंच आळूवडीसुद्धा खाल्ली जाते. आमच्याकडं तर आळूवडी केली जाते आमरसासोबत. त्याच्यामुळं आयुर्वेदिक आहे आणि थंड आहे प्रकृतीने, त्याच्यामुळं उन्हाळ्यासाठी खूप छान आहे. तर चला तर मग आपण माझ्या किचनमध्ये आळूवडीची रेसिपी पाहूया.